श्री स्वामी समर्थ. प्रत्येक गृहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टीप. टीप नंबर 1. अगदी गाड्यावर भेटतात अगदी तशीच भजी. घरी बनवण्यासाठी भजी बनवताना त्यात कांदा भरपूर प्रमाणात घाला. तसेच 1 चमचा गरम तेलाचे मोहन घालावे व बेसन पिठामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकावा. याने भजी जास्त तेल शोषून घेत नाहीत. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 2. कुकर घेताना नेहमी स्टेनलेस स्टीलचा कुकर घ्यावा. कारण ॲल्युमिनियम, नॉनस्टिक हे धातू आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहेत. यामुळे या धातूचे कुकर वापरणे टाळलेच पाहिजे. आजकाल फॅशन म्हणून नॉनस्टिक कुकर घेतले जातात. रोजच्या जेवणामधून थोडे थोडे नॉनस्टिक आपल्या शरीरात जाते. यामुळे वेगवेगळे आजार निर्माण होऊ शकतात. तर कुकर घेताना प्रत्येक गृहिणीने ही टीप लक्षात ठेवा. टीप नंबर 3. कैरीच्या लोणच्याला पावसाळ्यात बुरशी लागू नये यासाठी नेहमी लोणच्याच्या वर कमीत कमी 4 इंच तेल हवे व लोणचे 2 ते 3 दिवसाआड हलवत राहिले पाहिजे. टीप नंबर 4. कोणत्याही रस्सा भाजीला किंवा मटणाच्या भाजीला तर्री येण्यासाठी तेलात तिखट भाजावे. म्हणजे भाजीला छान तर्री किंवा लाल तवंग येतो. टीप नंबर 5. मिक्सरचे भांडे व्यवस्थितपणे धुता येत नाही. ब्लेडच्या खाली खरकटे राहते. अशा वेळेस भांड्यात म्हणजेच जारमध्ये थोडेसे भांड्याचे लिक्विड व पाणी टाकून मिक्सरवर परत एकदा फिरवून घ्यावे. याने भांडे स्वच्छ निघते. टीप नंबर 6. तारखेच्या आधी मासिक पाळी येत असेल तर आहारातील गरम पदार्थाचे सेवन टाळावे. यामुळे मासिक पाळी योग्य तारखेला येईल. तर मासिक पाळी संबंधी म्हणजेच पिरियड संबंधी समस्या असतील तर ही टीप ट्राय करून बघा. टीप नंबर 7. दह्याला चांगला वास येण्यासाठी दही विरजण घालताना त्यात 2 ते 3 कढीपत्त्याची पाने टाकावी. याने दही छान विरजले जाते व त्याचा वास पण खूप छान येतो. टीप नंबर 8. ज्यांना लघवी स्वच्छ होत नाही त्यांनी दूध व खडीसाखर खाल्ल्याने मूत्राशय मोकळे होण्यास मदत होते. उपयुक्त टीप आवडत असतील तर मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टीप नंबर 9. चेहरा गोरा बनवण्यासाठी वेगवेगळ्या फेअरनेस क्रीम जास्त प्रमाणात वापरू नये. यामध्ये खूप केमिकल असते ज्यामुळे आपल्याला स्किन कॅन्सर देखील होऊ शकतो. निसर्गाने जो आपला रंग दिला असेल तो कधीच बदलता येत नाही. फेअरनेस क्रीम फक्त काही दिवसच फरक दाखवतात. त्यानंतर पुन्हा आपली त्वचा जशीच्या तशी होते. म्हणून योग्य ती स्किन केअर नक्कीच करा. टीप नंबर 10. केस पांढरे होऊ लागल्यास तेलाबरोबरच 1 चमचा माक्याचा रस सकाळी रोज पोटात घेतल्यास केस पिकणे म्हणजेच केस पांढरे होणे कमी होते. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट लाईक, शेअर नक्की करा. टीप नंबर 11. आहारात प्रमाणाच्या बाहेर तेल वापरत असाल तर ते टाळा. तेलकट मसालेदार पदार्थामुळे अन्नपचन क्रिया मंदावते. त्यामुळे आपल्या पोटाचा घेर वाढत जातो. टीप नंबर 12. कोणतीही रस्सा भाजी घट्ट व दाटसर होण्यासाठी त्यात थोडे मुरमुरे भाजून मिक्सरला बारीक करून त्याची पूड करून त्यामध्ये टाकल्यास भाजी छान घट्ट होते व भाजीला चव पण खूप छान लागते. टीप नंबर 13. आपल्या घरातील खिडक्याच्या स्लायडिंगमध्ये खूप घाण असते आणि ती आपल्याला व्यवस्थितपणे साफ करता देखील येत नाही. म्हणून आपला जो पेंट करायचा ब्रश असतो त्या ब्रशने स्लायडिंग साफ करावी. याने त्या एकदम स्वच्छ निघतात. तर घरातील स्लायडिंग साफ करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स ट्राय करून बघा. टीप नंबर 14. फ्रीजमध्ये काळ्या रंगाची बुरशी येत असेल तर फ्रीज स्वच्छ करताना खाण्याचा सोडा वापरून फ्रीज स्वच्छ करून घ्यावा. टीप नंबर 15. बिर्याणी बनवताना पाण्याचं प्रमाण देखील योग्य असावे. पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यास बिर्याणी ती सुटसुटीत म्हणजेच मोकळी होणार नाही. यासाठी तुम्ही जर
2 वाट्या तांदूळ घेतला असेल तर त्यासाठी 3 ते किंवा 3.5 वाट्या पाणी त्यामध्ये घालावे. टिप नंबर 16. हॉटेलसारखी बिर्याणी घरी बनवताना बिर्याणी सुटसुटीत व मोकळी होण्यासाठी शक्यतो जुना बासमती तांदूळ वापरावा. तोही अख्खा असावा. त्यात तुकडे अजिबात नसावेत. याने बिर्याणी छान मोकळी सुटसुटीत होते. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टिप नंबर 17. इडली शिल्लक राहिल्या असतील तर त्या कुस्करून घ्याव्यात व नंतर त्यामध्ये हिरवी मिरची, कांदा, लुसलुशीत कोथिंबीर टाकून आपण उपमा बनवतो अगदी त्याप्रमाणे उपमा बनवावा. तर असा उपमा खूप छान व टेस्टी असा लागतो. टिप नंबर 18. खिचडी बनवताना त्यात बडीशोप ही लाटण्याने भरड करून त्यामध्ये घातल्यास खिचडी ही खूप छान होते. अत्यंत कामी येईल अशी महत्त्वाची टिप नंबर 19. गॅसची शेगडी धुताना दोन्ही बर्नरवर स्टीलच्या वाट्या पालत्या ठेवाव्यात. यामुळे बर्नरच्या होलमधून कचरा आतमध्ये जाणार नाही व बर्नरला गंज देखील चढणार नाही. टिप नंबर 20. डोसा बनवताना गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवावी. फ्लेम जर हाय असेल तर डोसा तव्याला चिटकतो आणि डोसा तुटतो. तर आपल्याला हवा तसा डोसा अजिबात बनत नाही. टिप नंबर 21. दहीवडा मऊ होण्यासाठी पिठात 2 उकडलेले बटाटे बारीक करून घालावेत. याने दहीवडा मऊ व टेस्टी होतो. प्रत्येक गृहिणीच्या कामी येईल अशी उपयुक्त टिप नंबर 22. चहा पावडर एक्सपायर झाल्यास आपण ती फेकून देतो. तर ते तसे न करता तुम्ही जर एक्सपायर झालेली चहा पावडरचे पाणी गुलाबाच्या झाडांना टाकल्यास गुलाबाच्या झाडाला अनेक कळ्या म्हणजेच फुले येतात. तुमचे हजारो रुपये वाचवण्यासाठी अतिशय महत्त्वाची टिप नंबर 23. कडधान्य आणि धान्यामध्ये कीड पडू नये यासाठी तुम्ही त्यात काळेपेटी पण ठेवू शकता. कारण काळेपेटीमध्ये सल्फर असते जे किड्यांना मारते. टिप नंबर 24. तांब्याच्या पाण्यात तुळशीचे पाने टाकून ते पाणी पिल्याने कफाची समस्या दूर होते. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 25. तांब्यातील पाणी पिल्याने शरीरातील युरिक ॲसिड कमी होऊन सांधेदुखीच्या तक्रारीपासून आराम मिळतो. तर सांधेदुखीचा त्रास असेल तर तुम्ही ही टीप ट्राय करून बघा. टिप नंबर 26. छातीत दुखत असल्यास किंवा जळजळ होत असेल तर लिंबू सरबत प्या. टिप नंबर 27. सकाळी उठल्या तोंडामध्ये चूळ भरून डोळ्यावर पाणी मारल्याने डोळ्याची नजर वाढते व डोळ्याचे आरोग्य देखील चांगले राहते. तर डोळ्यासंबंधी काही समस्या असतील तर ही टीप ट्राय करा.